हॅलो अँड वेलकम बॅक. रस्ता आणि रस्त्याच्या अजून एका एपिसोडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर विदर्भ टूरची आपली खूप धमाकेदार सुरुवात झाली नागपूरमध्ये आणि याच्यानंतर आपण जातो आहोत वर्धाला. चलो लेट्स गो. तर आत्ताच हिरा स्वीट्समधून ऑरेंज बर्फी घेऊन आपण निघालो आहोत वर्धेसाठी. तर जो रेग्युलर नॅशनल हायवे आहे नागपूर हैदराबाद हायवे, आपण त्या रोडने जात आहोत. समृद्धी नायक घेत आहोत. तर नागपूर, बुटीबोरी आणि वर्धा असा रूट घेऊन आपण वर्धेला जातोय. नागपूर एक्झिट करताना आपल्याला हा फ्लायओव्हर लागलेला आहे. हा 3 लेवल्स मधला फ्लायओव्हर आहे. खाली रोड आहे, वरती आपण व्हेकल्सला जाण्यासाठी, कार वगैरेला जाण्यासाठी फ्लायओव्हर आहे आणि त्याच्या वरतून मेट्रो जाते. तर असा मल्टी लेवल किंवा मल्टी डेकचा हा ब्रिज आहे. आणि जस्ट मी हे एक बोर्ड वाचला तर एशिया मधला अशा प्रकारचा, अशा मल्टी लेवल किंवा मल्टी डेकचा हा सेकंड लॉंगेस्ट फ्लायओव्हर आहे. तर विच इज अ व्हेरी बिग थिंग फॉर नागपूर. आणि इथे एक चांगली गोष्ट म्हणजे हे जे डिवायडर आहे, जिथं ऑब्व्हियसली गार्डन पण केलेलं आहे, तिथं जे भारतरत्न आहेत, ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे, त्यांचे पोर्ट्रेट्स लावलेले आहेत. आणि कुठल्या वर्षी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला हे मेन्शन्ड आहे. तर 2024 पर्यंतचे सगळे पुरस्कार प्राप्त ज्यांना झाले त्यांचे पोर्ट्रेट्स लावलेले आहेत. 2025 नंतरचे मग अजून 3 बाकी आहेत. पण अगेन खूपच छान इनिशिएटिव्ह आहे. इन्फॉर्मेटिव्ह प्लस प्राऊड फिलिंग सगळ्या इंडियनसाठी. तर फ्लायओव्हर प्लस हे पोर्ट्रेट्स, व्हेरी नाईस. वर्धा शहराचं नाव हे वर्धा नदीवरून पडलेलं आहे. तर इथून वर्धा नावाची एक नदी वाहते. आणि आपण हिस्ट्रीचं बघायला गेलो तर ॲज सच गाव नव्हतं वर्धा इथं. इनफॅक्ट इथे वर्धेजवळच पुलगाव नावाचं गाव आहे, जिथं ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे, दारुगोळाचा साठा असतो इंडियन आर्मीचा. तर ते गाव आधीपासून अस्तित्वात होतं. तर ब्रिटिश काळात 1866 मध्ये सर बॅचलर आणि सर रेजिनाल्ड क्रॅडॉक यांनी इथं एक गाव सेटल करण्याचं ठरवलं. तर ते पलकवाडी विलेज होतं इथे. तर त्याच्या आजूबाजूला सेटलमेंट सुरुवात केल्या आणि लोकांना एनकरेज केलं इथं राहण्यासाठी. मग पुढे इथे गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग्स, ऑफिसेस वगैरे झाल्या आणि मग लोक राहायला आले आणि मग वर्धा गाव असं सेटल झालं. तर ही ह्या गावाची अशी बेसिक हिस्ट्री आहे. आणि वर्धेच्या जवळच सेवाग्राम आहे. तर सेवाग्राम पण म्हणजे गांधीजींनी सेटल केलेले गावासारखे एक ठिकाण आहे वर्धेच्या जस्ट आउटस्कट्सवर. तर वर्धा, पुलगाव आणि सेवाग्राम हे सगळे आपल्या इंडिपेंडन्स मुवमेंटमध्ये इम्पॉर्टंट भूमिका राहिली आहे किंवा इम्पॉर्टंट पार्ट प्ले केला आहे ह्या सगळ्या शहरांनी किंवा गावांनी. तर वर्धा गाव आणि वर्धा जिल्हा प्रायमरीली ॲग्रिकल्चर डिपेंडंट आहे. आणि ह्या रिजनचं बघायला गेलं तर लाईक मोस्ट ऑफ विदर्भ, इथं कॉटन, कापूसचं उत्पादन खूप होतं. सोबत इथं सोयाबीनचं पण उत्पादन चांगलं होतं. तर इकॉनॉमी वाईज कॉटन आणि सोयाबीन इथले इम्पॉर्टंट क्रॉप्स आहेत. आणि वर्धा रेल्वे लाईनच्या हिशोबाने बघितलं तर रेल्वेचे एक जंक्शन आहे. तर इथून जी बल्लारशा किंवा बल्लारपूरला जी एक लाईन जाते तर ती इथून जाते वर्धा, हिंगणघाट आणि वरोरा अशी पुढे ती लाईन जाते.
तर आय बिलीव्ह सेवाग्रामचे काही डबे, सेवाग्राम एक्सप्रेसचे आणि दुसऱ्या पण काही गाड्या त्या रूटनी जातात. वरून जो रोड जातो तो समृद्धी एक्सप्रेस वे आहे. ऑब्विसली वर्धेपर्यंत तो ऑलमोस्ट पॅरेलल जातो, पण आपण आज हा रोड अवॉइड केलेला आहे. टोल इनफॅक्ट त्या रोडला कमी होतं, या रोडला जास्त आहे. नागपूरहून वर्धेला जाताना आपण आता पावनार गाव इथं पोचलो आहोत. तर हे गाव म्हणजे आचार्य विनोबा भावे यांचं गाव आहे. आणि आचार्य विनोबा भावे हे कोणाला माहिती नसणार असं होऊच नाही शकत. पण त्यांच्याबद्दल एक विशेष किंवा ठळक गोष्ट सांगायची झाली तर त्यांनी भूदान चळवळ सुरू केली होती 1951 मध्ये. सध्याच्या तेलंगणामध्ये पोचमपल्ली या गावापासून सुरू केली होती. आणि ते गांधीवादी असल्यामुळे एक नॉन व्हायलेंट अशी एक रिव्हॉल्युशन होतं किंवा ब्लडलेस रिव्हॉल्युशन होतं. जे जमीनदार होते, ज्यांच्याकडे खूप मोठ्या जमिनी होत्या, त्यांनी स्वखुशीने किंवा त्यांना प्रवृत्त करून त्या जमिनी गरीब शेतकऱ्यांना किंवा जे लँडलेस लेबरर्स आहेत, ज्यांच्याकडे जमीन नाही आहेत किंवा फारच कमी आहे, त्यांना त्या दान कराव्या. नॉट जस्ट शेत जमीन, पण गावातली पण जागा दान करावी, ग्रामदान, असं पण एक संकल्पना होती. तर मेन हेतू याच्या पाठीमागचा होता का इंडियामध्ये एक लँड इनइक्वालिटी आहे. म्हणजे काही लोकांकडे खूप जमीन आहेत आणि बऱ्याच लोकांकडे काही नाही किंवा एकदमच अल्प प्रमाणात जमीन आहे. तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात तरी इक्वालिटी यावी, प्रत्येकाकडे समान का होईना पण थोडंफार इकडे तिकडे करून लँड असावं, जमीन असावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि नॉट जस्ट लँड वाईज पण ओव्हरऑल समाजात एक थोडंफार समानता यावी, हा पण एक उद्देश होता. तर ही एक मोठी चळवळ होती आणि बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये आपल्या जमिनी दान केल्या. तर अशी विनोबा भावेंची ही भूदान चळवळ होती. वर्धेपासून 7-8 किलोमीटर असलेल्या सेवाग्राम आश्रम या ठिकाणी आलेलो आहोत. आणि 1936 साली गांधीजी इथं राहायला आले आणि त्यांची हत्या होईपर्यंत त्यांचं निवासस्थान किंवा जे ते ऑपरेट करायचे ते इथूनच ऑपरेट करायचे. जमनालाल बजाज हे जे वर्धेचे फेमस इंडस्ट्रियलिस्ट होते, त्यांच्या इन्व्हिटेशनवर ते वर्धेला आले. पण वर्धेमध्ये न राहता वर्धेपासून एक लांब गाव होतं शेगाव, त्याच्याजवळ राहायला लागले. आता बुलढाण्यातलं शेगाव आणि हे शेगावचं कन्फ्युजन होऊ नको म्हणून गांधीजींनी या एरियाचं नाव सेवाग्राम असं ठेवलं. आणि त्यांच्यासोबत मग त्यांचे जे असोसिएट्स आले, सहकारी आले, त्यांनी पण आजूबाजूला त्यांच्या असे घरं बांधले आणि ते सगळे इथंच राहायचे आणि इथूनच कारभार चालायचा त्यांचा. एंट्रन्स नंतर इथं त्यांचं ऑफिस आहे जिथं ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भेटायचे. अब्दुल गफर खान, आंबेडकर वगैरे त्यांचे नावं लिहिलेलं आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता आतमध्ये. नंतर जे आहे ते इथं बाकुटी आहे, तर इथं कस्तुरबा राहायच्या आणि त्यांचा मृत्यूपर्यंत तिथंच राहत होते. आणि गांधीजी त्यांची मृत्यूशय्येवर असताना त्यांची इथं सेवा करायचे. आणि हे जे तुम्ही झाड बघताय हे 1936 साली गांधीजींनी लावलेलं एक झाड आहे. तर अगेन लिटरली लिव्हिंग हिस्ट्री. आणि झाडाच्या पाठीमागेच आहे बापू कुटीर, म्हणजे गांधीजींचं निवासस्थान जे सेवाग्राममध्ये असताना ते तिथं राहायचे. तर त्यांची काठी, त्यांचे काय आर्टिफॅक्ट्स, डेली यूज करण्याचं सामान वगैरे ते तिथं आहेत. आतमध्ये अनफॉर्च्युनेटली व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाउड नाही आहे. तर हे प्लीज तसं मस्ट विजिट एक जागा आहे वर्धेला किंवा तुम्ही विदर्भात आले तर. आणि पुढे पण असे काही ऑफिसेस आहेत, काही जणांची राहण्याची जागा आहे. आणि हे पूर्ण असं हे जे सगळे आंब्याचे आणि विविध असे मोठे मोठे झाडं लावले आहेत. इथं बसल्यावर एकदम
इट फील्स लाईक आपण हिस्ट्रीचा पार्ट झालं असं वाटतं. एवढी शांतता आहे आणि या प्लेसचे वाईब्स तसे आहेत. तर व्हेरी म्हणजे काम पीसफुल प्लेस अँड खरंच आपल्याला इतिहासात परत गेल्यासारखं वाटतं. A few moments later. हॅलो अँड वेलकम बॅक टू द कुकिंग टेबल. तर आज आपण वर्धेला आलो आहोत आणि वर्धेला आलो आहोत तर मग लग्नाच्या पंक्तीत एकदम आवर्जून केली जाणारी एक भाजी कसं काय विसरू शकतो. तर येस, ऑब्व्हियसली आज आपण बनवत आहोत डाळ पालक. तर इथे डाळ पालक बोलतात किंवा डाळ पालक भाजी बोलतात, पालक डाळ भाजी असे वेगवेगळे प्रकाराने बोलली जाते. पण खूप एक इंटिग्रल कंपोनेंट आहे विदर्भाच्या क्युझिनचा. तर खूप सिंपल रेसिपी आहे, पटकन बनते कारण पालक लवकर शिजते आणि खूपच खूप टेस्टी आणि खूप न्यूट्रिशियस भाजी आहे. चलो लेट्स गेट ऑन विथ इट. तर इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया आपण. तर पालक डाळ भाजी म्हटल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला पालक लागेल. तर आपण छान पालकाची जोडी घेतली आहे. त्याला धुवून आपण चिरून घेणार आहोत. एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टमाटा लागेल आणि ऑब्व्हियसली डाळ लागेल. तर डाळ काही लोक मिक्स डाळ वापरतात, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ मिक्स करून वापरतात किंवा तूर डाळ मूग डाळ असं मिक्स करून वापरतात. आपण स्पेसिफिकली फक्त तुरीची डाळ वापरणार आहोत. आणि बरेचसे लोक काय करतात का डाळ आणि पालक एकत्र शिजवतात. पण पर्सनली मला वाटत नाही का पालकला एवढं शिजवण्याची गरज आहे. पालक खूप लवकर शिजतं आणि त्याची चव वगैरे किंवा कलर वगैरे चेंज पण होतं जर आपण डाळीसोबत एवढं शिजवलं तर आपण दोघं वेगळे करणार आहोत. तरी पण खूप क्विक होणारी रेसिपी आहे. चला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी आपण आपला पालक चिरून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपण कढईमध्ये तेल घेऊन टाकूया. आपण पहिले पालक शिजवणार आहोत. तर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. फोडणीची तयारी करूया. सगळ्यात आधी मोहरी छान तडतडली. जिरे, त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा. कांदा छान परतून घ्यायचा. फक्त पालकची क्वांटिटी बघून तुम्ही तेल डिसाईड नका करू. तेल थोडंसं जास्त घेतलं तर चालेल कारण नंतर आपण डाळ पण याच्यातच कुक करणार आहोत. तर ते पण तेल ऑब्झर्व करून घेतं. आपला कांदा छान परतून झालेला आहे. तर याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टमाटा टाकून देऊया. आणि टमाटा पण छान मऊ होईपर्यंत आपण तेलात परतून घेऊया. टमाटा पण छान मऊ झालेला आहे. याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया. ती पण हाय फ्लेमवर परतून घेऊया. अद्रक लसणाची पेस्ट टाकून देऊया. ती पण गरम तेलामध्ये छान परतून घ्यायची. त्याचा जो कच्चेपणाचा जो वास असतो तो जाईपर्यंत. छान बेस तयार झाला आहे. आता मसाले टाकू आपण. हळद, लाल तिखट, थोडा काळा मसाला कम गरम मसाला. आताच व्यवस्थित तिखट करून घ्यायचं कारण डाळ टाकल्यानंतर आपण काही नाही एक्स्ट्रा टाकणार आहोत. चवीनुसार मीठ आणि मसाल्यांना चांगलं तेलात परतून घ्यायचं. मसाला छान परतून झालेला आहे. आता याच्यात आपण बारीक चिरलेले पालक टाकून देऊया. आणि ती मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया. पालक टाकल्या असं पाणी सुटतं. एकतर पालकला पण पाणी असतं भरपूर आणि ते मसाल्यांमध्ये मिक्स झाल्यावर टमाट्या वगैरेला पण व्यवस्थित पाणी सुटतं आणि लगेचच पालकची क्वांटिटी अशी कमी झालेली दिसून येते.
आपण हे पालक मीडियम फ्लेमवर मिक्स करून घेतला आहे चांगलं. त्याला कमी करून देऊया आणि 2 मिनिटांनी आपण याला झाकून ठेवूया. लगेच पाणी टाकू नका. मसाल्यांसहित आपली पालक छान शिजत होती 2 मिनटं. आता आपण त्याला झाकून देऊया. आपल्याला जास्त वेळ नाही, 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायची आहे पालक, कारण नंतर परत आपण त्याला डाळीसोबत कुक करणारच आहोत. तर त्यासाठी जास्त नाही आपल्याला याला वाफ वगैरे द्यायची. तर आपली पालक छान आपण झाकून ठेवली होती 3 मिनटं. बघून घेऊ आपण. तर तुम्ही बघा, आपण जरा पण पाणी नाही टाकलेलं, पण तरी पण याला छान पाणी सुटलेलं आहे. रंग पण खूप सुंदर आलेला आहे. पालक एक मॅक्सिमम 7 ते 8 मिनटात पूर्णतः कुक होऊन जाते. तर त्याचं इट इज नॉट अ कन्सर्न. मुव्हिंग ऑन, मी तुरीची डाळ घेतली आहे, छान धुवून मग ती कुकरमध्ये एकदम व्यवस्थित शिजून घेतली आहे. ऑलमोस्ट गाळ होईपर्यंत ती अशी घोटून घ्यायची आहे. आणि थोडी हिंग टाकायची चिमूटभर. कुठलीही डाळ घेतली तर डाळ वातूळ असते, तर त्याचा पोटाला त्रास नको यायला म्हणून थोडी हिंग आपण याच्यात मिक्स करून घेऊया. हळद ऑलरेडी मी पालकच्या फोडणीमध्ये टाकली आहे, तर याच्यात ॲड नाही करणार आहे. डाळ आपण आता घोटून घेतलेली आहे. हिंग तुम्ही फोडणीत सुद्धा टाकू शकतात, मी डाळीत मिक्स केली आहे. आता ही डाळ आपण पालकमध्ये टाकून देऊया आणि त्याला एक चांगला मिक्स देऊया. आपल्या डाळ पालक भाजीला चांगली उकळी आली आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून देतो याच्यात, जेच कुकरमध्ये डाळ शिजवली होती. तर तुमच्याकडे किती मेंबर्स आहे किंवा पाहुणे किती येतात त्या हिशोबाने ऑब्व्हियसली तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात. पण ह्या भाजीची कन्सिस्टन्सी डाळीसारखी एकदम पातळ पण नसते किंवा थिक ग्रेव्हीसारखी पण नसते, मिडियम कन्सिस्टन्सी असते. तर तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. डाळ ऑब्व्हियसली अजून थोडं पाणी सोक करेलच. आपण आता मीठ नाही टाकत आहोत. आता झाकून देऊया भाजी 2 मिनिटासाठी गॅस कमी करून. आपण आधीच मीठ टाकलं होतं, मग नंतर परत आपण मीठ एकदा चेक करून घेऊया. आता गॅस कमी करून भाजी झाकून 2 मिनटं उकळी काढून घेऊया. तुम्ही बघितलंच असेल, थोड्या वेळा अगोदरच आपण सेवाग्राम व्हिजिट करून आलो. सेवाग्राम आश्रम आणि तिथला परिसर वगैरे. तर तिथून वर्धेच्या जवळच अशी एक छान अशी जागा भेटलेली आहे आपल्याला. पाठीमागे पूर्ण सागाचा जंगलसारखं आहे. छान ॲटमॉस्फिअर आहे. फॉर्च्युनेटली आज वारा पण नाही आहे, तर सगळं काय व्यवस्थित सुरू आहे. आपल्या डाळ आपण झाकून ठेवून, डाळभाजी झाकून ठेवून 2-3 मिनटं झाले आहेत. आपण बघूया. छान कन्सिस्टन्सी आलेली आहे. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. जसं मी सांगितलं, डाळ पण ऑलरेडी शिजलेली आहे. पालक लवकर शिजते. जस्ट आपण एकदा टेस्ट करून मीठ बघून घेऊया आणि मग सर्व करूया. हलकंसं मीठ, जास्त नाही. थोडंसं मीठ अँड एक चांगला मिक्स देऊया आणि आपली भाजी रेडी आहे. तर मी गॅस बंद करतो आणि आपण सर्व करूया. चलो, सर्विंग टाईम. आपण डाळ पालक घेऊन टाकूया. छान कन्सिस्टन्सी, छान कलर, लुक्स यम्मी ऑलरेडी. तर आपण थोडी डाळ पालक, थोडा राईस, छान, खूप छान. डाळ पालक एकत्र येऊन एक वेगळंच कॉम्बिनेशन सेट करत आहे आणि खूपच होमली आणि सिम्पल आहे, तरी पण खूपच फुलफिलिंग वाटतं. आणि ऑनेस्टली स्पीकिंग, आज चटणी लोणचं असले कसलीच गरज भासत नाही, एवढी छान भाजी झालेली आहे. तुम्हाला जास्तच मजा मारायची असेल तर तुम्ही पापड वगैरे तळून घेऊ शकता त्याच्यासोबत. बट अदरवाईज हे खूपच पालक आणि डाळ भातासोबत खूपच अलोनच छान लागतं एकदम. दुसरं कसलीच गरज भासत नाही आहे. तर मी पण आता हे मस्त भातात एकत्र करून खातो, एन्जॉय करतो.
तुम्ही पण तुमच्या घरी डाळ पालक बनवून एन्जॉय करा. ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम वर्धा.